नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. भारताला 2.5 शत्रूचा धोका आहे. एक तर ज्याची आपल्यापासून फाळणी झाली तो पाकिस्तान, जो आपल्याला अतिशय कमी लेखतोय, पण कायम भारताला त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये रोखून धरण्याचा तो कट शिजवतो, तो चीन. आणि आता बांगलादेश. तर तुम्ही म्हणाल काय झालं बांगलादेशमध्ये? तर बांगलादेशनं अशा 3 कृती केल्या की ज्याकडं आपल्या राज्यकर्त्यांचं जरूर लक्ष असेल, पण प्रेक्षक म्हणून तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. या 3 कृतीतनं सध्याच्या सरकारची काय वाटचाल सुरू आहे आणि हळूहळू चीन आपल्याला जो काही घेरत चालला आहे त्यातनं किती मोठे धोके तयार होत आहेत हे आपल्या लक्षात येईल. हे सगळं समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. काय आहे की शेख हसीना यांचं सरकार उलथवून टाकलं. ते सरकार उलथवून टाकायच्या काही दिवस आधी मी बांगलादेशमध्ये होतो. चिटगांव सगळा त्यांचा कॉक्स बाजार, ढाका हा सगळा परिसर फिरला. मला लक्षात आलं की चीन बांगलादेश सोशल इंडिकेटर्समध्ये बराच पुढं आहे. नव्हे, बांगलादेशमध्ये मुस्लिम राज्यकर्ते किंवा मुस्लिम समाज इतक्या मोठ्या संख्येनं असूनसुद्धा तिथल्या महिला अतिशय मॉडरेट आहेत. म्हणजे तिथे बुरखा वगैरे प्रकार तर मला फारसा दिसलाच नाही मुळात. अनेक महिला रोजगार घरामध्ये डोमेस्टिक वर्कर म्हणून काम करत आहेत. अतिशय खुल्या विचाराच्या मला त्या दिसल्या. अनेक डॉक्टरांच्या घरात पण मी गेलो. अर्थात भारतात हे चित्र नाही आहे हल्ली. आणि सोशल इंडिकेटरबरोबर पुरा असलेला हा देश आर्थिक विकासामध्ये हळूहळू पावलं टाकतोय असं वाटत असताना बहुतेक अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळं नंतर लक्षात येईल 30 वर्षानंतर की CAAनेच काय कट वगैरे केला होता का, शेख हसीना यांचं सरकार उलथवून टाकलं. मग बाकीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर निवडणुका झाल्या. त्या मधल्या काळामध्ये मोहम्मद युनूस नावाचा नोबेल पारितोषिक विजेता तिथे राज्यकर्ता होता, जो प्रचंड भारताच्या विरोधातला होता. त्यांनी जे काय केलं त्याची आता फळं भोगायला लागतात. पण आत्ताची बातमी त्याहून वेगळी आहे. हे नवं सरकार सत्तेवर आल्यापासून तिथले लष्कर प्रमुख आहेत वकार नावाचे. त्यांनी काय केलं तर 4 खलिफांच्या नावाने 4 बटालियन उभारल्या. त्या बटालियनचं नाव आहे रशिदून खलिफा उमर, अबू बकर, अली आणि उस्मान. या 4ही बटालियन त्यांनी उभारल्या. त्या उभारल्यानंतर त्या थेट भारताच्या ईशान्य सीमेवरती आणून उभा केल्या. काय संदेश आहे की ह्या लष्कराचं तालिबानीकरण सुरू आहे? कारण तिथे बांगलादेशमध्ये आत्ता ज्या निवडणुका झाल्या त्या कट्टरवादी एका राजकीय पक्षाच्या विरोधात, म्हणजे विद्यार्थी संघटनेचे लोक पण त्या कट्टरवादी संघटनेमध्ये गेले होते. त्यांच्या विरोधात या आत्ताच्या विद्यमान सरकारनं लढली आणि त्यांना हिंदूंनी पण पाठिंबा दिला होता. त्या जोरावरती आत्ताच्या सरकारचा तिथे विजय झाला. पण त्यानंतर असं दिसतं आहे की साधारण संकेत काय असतात की अमेरिका, त्याचा नवीन राष्ट्राध्यक्ष हा मिडल ईस्टमध्ये गेला. तो पहिल्यांदा तो इस्रायलच्या भेटीवरती जातो. मिडल ईस्टमध्ये आपला मित्र कोण आहे हा संदेश द्यायचा असतो. इथे पण बांगलादेशमधलं सरकार साधारणपणे भारताच्या भेटीवरती त्यांचा पहिला विदेश मंत्री पाठवतं. असं झालं नाही. बांगलादेशच्या नव्या सरकारचा विदेश मंत्री पहिल्यांदा चीनला गेला आणि आत्ताचे त्यांचे पंतप्रधान जे मॉडरेट आहेत तेही चीनला गेले. आणि त्यांनी जो मोंगला बंदर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर विकसित करण्याचा करार भारतासोबत केला होता आणि जो मोहम्मद युनूस सरकारनं रद्द केला, तो पूर्ण करार चीनबरोबर नव्याने करार करत ते बंदर, मोंगला बंदर, आणि त्याबरोबरच त्या बंदराच्या आसपास 110 किलोमीटरचा पूर्ण परिसर विकसित करण्याचा करार चीनबरोबर केला. म्हणजे बांगलादेशचे पंतप्रधान आणि शी जिनपिंग यांच्या दरम्यानचे जे अनेक करार झाले त्याच्यात हा करार आहे. या करारामुळं बंगालच्या उपसागरामधलं भारताचं वर्चस्व व व्यापाराच्या अर्थाने, लष्करी सामर्थ्याच्या अर्थाने ते अडचणीत आले. कारण एकदा का मोंगला बंदर, का आता तिथे काय करणार आहे चीन, तर ऑटोमोटिव्ह पद्धतीची यंत्रणा उभा करून तिथे 3-3.5 लाख TML एवढं तिथं त्यांचा जहाज व्यापाराचा व्यापार वाढेल अशा पद्धतीनं. म्हणजे चीन मोंगला बंदरावरती 2 नवीन कंटेनर जेटी बांधणार आहे. हे त्या बंदराचा भाग असतील जिथे कार्गो कंटेनर जहाजावर चढवले आणि उतरवले जातील.
अनेक प्रकारचे कंटेनर यार्ड बनवले जात आहेत. कंटेनर उचलण्यासाठी 4 क्रेन आणि बांगलादेशातलं पहिलं ऑटोमोटिव्ह ऑपरेटर असलेले 2 सिस्टम तिथं स्थापित केल्या जात आहेत. चिनी बंदरावर कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय हे होतं, जसं आपल्या JNPमध्ये होतं. यामुळे मोंगला बंदराची वार्षिक क्षमता सुमारे 2.5 पटीनं वाढून 3.94 लाख TEU होईल. 1 TEU म्हणजे 20 फूट लांबीचा एक कंटेनर, जो तुम्ही बघता ना रस्त्यावरती जाताना किंवा हे व्यापारी मर्यादेपर्यंत असतं तर ठीक आहे, कुठल्याही देशाने आपली क्षमता वाढवायला हरकत नाही. पण त्याच बांगलादेशमध्ये 8 पाणबुड्या आणि काही लष्करी सामग्री चीननं तैनात केली आहे खूप आधीच, आणि त्या ठिकाणी आता त्यांची ये-जा सुरू आहे. हंबनटोटा तुम्हाला माहिती आहे, श्रीलंकेतला हंबनटोटा त्यांनी विकसित करायला घेतलं. मग श्रीलंकन सरकार दिवाळखोरीत गेल्यानंतर ते बंदर आता 99 वर्षासाठी चीननं आपल्याकडे घेतलेलं आहे. म्हणजे चीनचा प्रेझेन्स श्रीलंकेमध्ये, चीनचा प्रेझेन्स बांगलादेशमध्ये, तिकडे अक्साई चीनमध्ये तर त्यांनी तो पूर्ण भागच घेऊन टाकलेला आहे भाडे तत्वावरती पाकिस्तानकडनं. सगळीकडनं आपल्याला त्यांनी घेरलं आहे. आणि त्या चिकन नेक आहे, जी नदी आपली, जी तिला तिस्ता म्हणतात बांगलादेशमध्ये, जी सिक्कीममधनं उगम पावते आणि सिलिगुडीपर्यंत जातो, तो जो भाग आहे त्याला चिकन नेक म्हणतात. तिथपासून हे मोंगला बंदर हे केवळ 80 किलोमीटर अंतरावरती आहे. तर तुम्ही लक्षात घ्या की बांगलादेशच्या पंतप्रधानांनी हा जो करार आता 3 दिवसाच्या त्यांच्या चीन दौऱ्यात केला आहे, त्या करारामुळं आता चीनचं तिथं अस्तित्व मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे. आपल्यासाठी प्रचंड धोकादायक आहे, कारण यामुळं भारताचा तो राजनैतिक पराभव मानला जातो आहे. कारण काय होतं की शेख हसीना आणि BNP यांच्या दरम्यानचं पारंपरिक राजकीय शत्रुत्व होतं. त्या शत्रुत्वामुळं 20-25 वर्ष शेख हसीनाने BNPला निवडणूक लढूच दिली नाही. त्यानंतर जे काही सरकार उलटलं आणि नव्या सरकारच्या निवडणुका झाल्या आणि त्यात ते नवीन पंतप्रधान आले, तिथपासून आता असं दिसतं आहे की हळूहळू त्यांचा कल हा भारतापेक्षा चीनकडे आहे. आणि त्यांनी अधिकृतपणे म्हटलं आहे की आम्हाला कुण्या एका राष्ट्राच्या वर्चस्वाखाली राहायचं नाही, हे वाक्य आहे त्या पंतप्रधानाचं. आणि म्हणून मोंगला बंदरापासून जी भारतीय भूमी केवळ 80 किलोमीटर अंतरावरती आहे, ते बंदर आता ते विकसित करतायत, जे बांगलादेशचं दुसरं सर्वात मोठं बंदर आहे, जे बागेरहाट जिल्ह्यातल्या खुलना शहराच्या दक्षिणेला 48 किलोमीटर अंतरावरती आहे. बंगालच्या उपसागरात 131 किलोमीटरच्या आत, भारताच्या सागरी सीमेपासून फक्त 130 किलोमीटर अंतरावरती आहे. भारतीय भूमीपासून फक्त 80 किलोमीटर अंतरावरती आहे आणि कोलकात्यापासून फक्त 118 किलोमीटर अंतरावरती आहे. सो तुम्ही कल्पना करा की एकाच वेळेला भारताच्या विरोधात चीनची ही आघाडी कशी आहे. या नव्या बंदरात 47 जहाजं सामावून घेता येतील. 2024मध्ये या बंदरानं 14.5 दशलक्ष टन मालाची हाताळणी केलेली आहे. आणि आता तिथे भारताच्या व्यापारी आणि लष्करी सामर्थ्याला अडचण होईल अशा पद्धतीचं चीनचं सगळं वर्तन आपल्याला दिसतंय. अर्थात नेकलेस ऑफ डायमंडमधल्या अंतर्गत 4 कामामुळं भारत त्यांना शह देण्याचा प्रयत्न करतोच आहे. आपण अंदमान निकोबारमध्ये काही कामं सुरू केलेली आहेत. त्याचं राजनैतिक जे काही आरोप प्रत्यारोप आहेत ते तुम्ही बघतच आहात. पण त्याच्याबरोबरच आपण त्यांना हा जो बंगालच्या उपसागरामध्ये नवीन धोका तयार होतोय त्याला तोंड देण्यासाठी सिद्ध होण्याची गरज आहे. कारण आत्तापर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये भारताचं वर्चस्व होतं म्हणतोय मी. पण आता या मोंगला बंदरापर्यंत चीनच्या पोहोचण्यामुळं या भागात भारतासाठी सामरिकदृष्ट्या नवीन आव्हानं तयार होतात. एकदा नियंत्रण आल्यानंतर चीन तिथं लष्करी तळसुद्धा बनवू शकतो. ते तसं करतायत. हंबनटोटाचं मी उदाहरण तुम्हाला दिलं. चीन आपल्या निम्म्याहून अधिक सागरी व्यापारासाठी मलक्का समुद्रधुनीवरती अवलंबून आहे. मोंगला बंदरामुळं हे अवलंबित्व त्यांचं कमी होईल. अशा परिस्थितीत जर संघर्षाची स्थिती निर्माण झाली तर भारतानं मलक्का समुद्रधुनीला अडवण्याचा प्रयत्न केला तर चीनसुद्धा मोंगलाच्या माध्यमातून बंगालच्या उपसागरावरती दबाव वाढवू शकतो. हे असं आहे सगळं. हे एकात एक अशी सगळी गुंतागुंत आहे. म्हणून मी म्हटलं की ह्या सगळ्या घडामोडीकडे फार बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. जे काही घडतं आहे ते देशांतर्गत पण घडतं आहे. बघा, म्यानमारच्या सीमेवरून आज मणिपूरमध्ये जो काही संघर्ष सुरू आहे तो फक्त एथनिक नाही आहे. तिथं नागा, कुकी आणि मैती असा संघर्ष नाही आहे. तोही मी संघर्ष फार जवळून बघितला. 8-10 दिवस तिथं मी होतो. आणि इतक्या सहजपणे म्यानमारमधनं शस्त्र येत आहेत, म्यानमारमधनं ड्रग्ज येत आहे आणि त्याला छुपा पाठिंबा चीनचा आहे असं म्हणतात. सिक्कीममध्ये पण, मणिपूरमध्ये पण अस्थिरता, इकडे पाकिस्तानच्या मदतीनं ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या विरोधात कारवाया, आणि आता थेट बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं चीनचा हस्तक्षेप वाढतो आहे. याचे अर्थ असे की आपली विदेश नीती कुठेतरी चुकती आहे. आपले जे जुने मित्र आहेत ते आपल्याला हळूहळू सोडून जात आहेत.
कदाचित चीनचा इन्फ्लुएन्स, कारण त्यांची आर्थिक ताकद आपल्यापेक्षा खूप जास्त आहे हे वास्तव मान्य करूया, आणि ते आपल्याला बरोबरीचं मानतच नाहीत. आपण म्हणतो की चीन आपल्या बरोबरीचं आहे, नाही आहे, ते खूप पुढं निघून गेलेले. अशा वेळेला भारताला त्यांच्याच सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्थात आपण सुद्धा मलक्कन जी सामुद्रधुनी आहे तिथं बरीच विकास कामं करून प्रयत्न करतो आहे की चीनला आपण भविष्यात काही अडचणीत आणू शकतो का. क्वाडमध्ये आपण भाग आहोत, पण मिस्टर ट्रम्प यांच्या सध्याच्या राजनैतिक धोरणामुळं क्वाडमध्ये सहभागी असलेले देश जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि अमेरिका यांचं सध्याचं सामरिक अस्तित्व काय असा मोठा प्रश्न आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही प्रयत्न करतो आहे साध्या सोप्या मराठीमध्ये ते समजून सांगण्याचा, आणि आम्हाला आनंद आहे की तुम्ही ते लाखोच्या संख्येनं पाहत आहात. थँक्यू. चॅनल सबस्क्राईब करा.